हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर इकडे हे सकाळचं सुंदर वातावरण आणि पक्ष्यांची किलबिलाट। तर सकाळी सकाळी म्हटलं चला, मी माठात एक वाळा टाकलेला होता खसचा आणि तो काढून दुसरा मला टाकायचा होता। तर असा काही मिळतो, 2 पाऊच आणले होते मी, 2 वाळे होते। एक माठात 8 ते 10 दिवसापासून टाकला होता। आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, कारण आता मे महिना सुरू झालेला आहे आणि ऊन वगैरे लागण्याची भीती असते। टेस्ट पण छान असतो पाण्याचा। तर तो वाळा काढून घेतला आहे, हा ओला काढून मी माठात टाकणार आहे। तर या ठिकाणी आता मी स्वयंपाकाची पण तयारी करते। तर एका बाजूला मी वांगे घेतलेली आहेत आणि वांगे स्वच्छ धुवून घेतली आहेत, मागचं देठ मी काढून घेणार आहे आणि भरली वांगी आपण या ठिकाणी करणार आहोत। तर आता थोडे आतमध्ये थोडी चीर मी पाडून घेते वांग्यांना, म्हणजे मीठ वगैरे लावलं तर थोडंसं फ्राय केलं तर आतमध्ये मीठ पण जातं आणि छान लागतात, ते शाळणी लागत नाही भाजीतले वांगे मग। तर या ठिकाणी आता देठं काढून घेतलेली आहेत, मध्ये चीर करून घेतलेली आहे आणि कढईत थोडं तेल घालून त्यांना थोडंसं 1 मिनिटभर आपण फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे खोबरं, शेंगदाणा, आलं, लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट मी तयार करून घेतली होती। त्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला हे सगळं एकत्र कढईमध्ये थोडंसं गरम करून घेणार आहे, थोडंसं अगदी तेल टाकून, आणि त्यामध्ये मीठ देखील घातलेलं आहे चवीनुसार, म्हणजे तो मसाला कच्चा लागणार आणि थोडासा फ्राय होऊन जातो। आणि थोडं 1-2 मिनटं परतवल्यानंतर काढून घेणार आहे ताटात। त्यानंतर आपण जी वांगी फ्राय करून घेतली होती त्यामध्ये तो मसाला भरून द्यायचा आपल्याला। मी 4 बाजूने चिरा नाही दिला आहे, फक्त एकाच बाजूने चीर दिली आहे, का नाहीतर मग सगळा मसाला कढईतच पसरतो। तर एका बाजूला कढई पण गॅसवर ठेवली मी आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे, म्हणजे ते थोडंसं गरम होईल आणि फोडणी द्यायला आपल्याला पटकन फोडणी देता येईल चांगलं गरम झालं का। या ठिकाणी एक मिरची पण घेतलेली मी जाडवाली, तर ती पण मी फोडणीतच टाकणार आहे। तर वांगे आपण आता सगळे भरून घेऊया त्यामध्ये मसाला, आणि जो काही उरेल बाकीचा उरलेला जे आपलं आहे मसाला तो आपण फ्राय करणार आहोत तेलामध्ये। हा असा कोरडा मसाला तुम्ही करून पण ठेवू शकतात, चांगला महिनाभर टिकतो। तर या ठिकाणी आता कढीपत्ता घालूया तेलामध्ये आणि त्यानंतर आपण तो मसाला फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये छान। खूप जास्त वेळ करायचा नाही आहे, कारण आधी पण आपण त्याला कढईमध्ये फ्राय करून घेतलेलाच होता। त्यानंतर मिरची घातलेली आहे आणि आपण जे भरून ठेवलेली वांगी होती तर ते त्यामध्ये फ्राय करणार आहोत। थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, थोडा वेळ पाण्यासोबत शिजू द्यायचं आहे आणि नंतर मग वरून आपल्याला लागेल तसं आपल्या आवडीनुसार आपण पाणी घालायचं आहे, म्हणजे खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही, असं आपल्याला करायचं आहे। भातासोबत जर तुम्ही करत असाल तर थोडीशी पातळ ठेवा, नाहीतर मग भाकरी, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत जर करायची असेल आपल्याला तर मग थोडीशी घट्ट केली तरी चालणार आहे। त्यानंतर उकळी आली, छान वांगी शिजलेली आहेत आणि वरून आपण कोथिंबीर घालायची। तर या ठिकाणी आपलं रेडी झाले भरली वांगी। त्यानंतर ताट वगैरे यांना करून दिलं होतं आणि बाकीच्या पोळ्या मी नंतर लाटून घेणार होती आमच्यासाठी। तर मुलं म्हणे थोड्या वेळाने आम्ही जेवणार, तर त्यासाठी मग इकडे माझ्या पोळ्या करायचं चालू होतं। 2 पोळ्या आधी केल्या आणि त्यांना ताट करून दिलेलं होतं मी। या ठिकाणी आता पोळ्या वगैरे लाटून घेते। खूप छान अशी टेस्टी होतात फ्रेंड्स। तुम्हाला वांगी जर आवडत असतील, वांग्याची ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडत असेल माझा, तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका। या ठिकाणी आता चपात्या मी थोड्याशा मोठ्या मोठ्या चपात्या करते, म्हणजे मोठ्या असतात पण बारीक असतात आणि खूप जास्त नाही कराव्या लागत, 2-2 चपात्या भरपूर होतात। तर या ठिकाणी आता चपात्या पण लाटून घेतल्या आहे मी। त्यानंतर स्वयंपाक झाल्यावर आपल्याला रातच्या शाळेत जायचं आहे ॲडमिशन करण्यासाठी। तर आता मी रेडी झाली आहे सगळं आवरून आणि रातच्या शाळेत जाणार आहे। तर त्याचं 10वीत ॲडमिशन करायचं आपल्याला, आणि ज्या दिवशी त्या डेट दिलेली असते त्याच दिवशी आपल्याला ॲडमिशन करायचं आहे। तर आता निघूया शाळेत जाण्यासाठी। शाळेत पोहोचलो आहे, रातचं ॲडमिशन झालेलं आहे, 9वीतून 10वीत गेलं आहे। फीज वगैरे काय असेल ती भरलेली आहे मी। आणि त्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा न्यायचं होतं स्विमिंगसाठी। तर स्विमिंगच्या इकडे गेलो आहे, तर कार्ड चेंज करायचं होतं, म्हणजे नेक्स्ट मंथ घ्यायचं होतं, तर ते पण झालं। त्यासाठी मोठीच अशी रांग लागलेली होती। त्यानंतर मुलांनी मस्त स्विमिंगचा असा आनंद घेतला। खूप जास्त गर्दी असते आता, कारण सुट्ट्या लागलेल्या आहेत। आणि इकडे हा जो
लहान भाऊ आहे राजचा मावस भाऊ, तर त्यालाही ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशी त्यांची मस्ती चाललेली असते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवत जा, म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला ब्लॉग टाकल्यानंतर येत जाईल लागलीच आणि व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.